माहितीवर? आईच्या गावात डॉलीबाई तुम्ही तिथे पण? शट अप! काय तमाशा चालवलाय? मला त्रास देण्यासाठी रोज नवीन नवीन आयडिया शोधून काढता तुम्ही. काय चाललंय इकडे? एन्जॉय करताय तुम्ही सगळे? निघा इकडून. गो टू युअर रूम. उतरा खाली. कुठे जाताय? अभ्यासाच्या नावावर तर बोंबा बोंब. बाकी सगळं तुम्हाला बरं जमतं करायला. मला माहितीये तुम्ही ह्या कॉलेजमध्ये शिकायला आला नाही आहात. तुम्हाला फक्त इथलं वातावरण बिघडवायचंय. माझे रूल्स मोडायचेत. पण माझे रूल्स इतके कमकुवत नाहीयेत की तुम्ही त्यांना मोडून काढाल. ते स्ट्रॉंग आहेत माझ्यासारखे. कळलं? मॅडम यांनी आणखीन एक नियम मोडलेला आहे. कोणते डॉक्टर सचिन? ते 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 बोला. मॅडम ते बॉईज हॉस्टेलमध्ये बाहेरून ढोल ताशे घेऊन आलेत. त्याबद्दल सुद्धा त्यांना चांगली शिक्षा द्या. करेक्ट. याबद्दल तर तुम्हाला शिक्षा व्हायलाच पाहिजे. ह्याच्यासाठी तुमची शिक्षा आहे. एक मिनिट मोनिका मॅडम. आता विषय नियमांचा चालू आहे तर कायदेविषयक माहिती असणाऱ्या वकिलांच्या मध्ये बोललंच पाहिजे ना. तुम्ही तुमचा निर्णय सांगण्याच्या अगोदर तुम्हाला माझ्या एका केसचा रेफरन्स देतो. त्यांच्या खांद्यावरून हात काढा. कसला रेफरन्स? मागे माझ्याकडे अशीच एक केस आली होती. ती होती प्रसिद्ध MPK मेडिकल कॉलेज वर्सेस रामविलास तिवारी या स्टुडंटची. तिथेही अर्थात आजच्या सारखाच मी स्टुडंटच्या बाजूनेच होतो. तर त्या कॉलेजच्या डीनने 3 मुलांना 5 दिवसासाठी कॉलेजमधनं सस्पेंड केलं होतं. म्हणजे कॉलेजमधनं काढून टाकलं होतं. याचा इथे काय संबंध? कुठे हो तुम्ही? ते त्या स्टुडंट्सने सस्पेंड केलं. शट अप. थँक्स. तर ही 3 मुलं 5 दिवसासाठी त्या कॉलेजची स्टुडंट्स नव्हती आणि त्याच 5 दिवसात त्या मुलांना त्या कॉलेजच्या सामूहिक कार्यात भाग घेता आला नाही म्हणून प्रिन्सिपलने त्यांना शिक्षा केली होती. म्हणून ही स्टुडंट्स कोर्टात गेली. तिथे त्यांना मी भेटलो. आता जी मुलं कॉलेजची स्टुडंट्सच नाही आहेत त्यांना शिक्षा कशी काय होऊ शकते? म्हणून कोर्टाने त्या प्रिन्सिपलवर त्यांच्या चुकीच्या शिक्षेसाठी स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली. तुम्हाला कळतंय ना डीनबाई मी काय म्हणतोय ते? आता द्या शिक्षा. तुम्हाला काय द्यायची ती? This is ridiculous. You just wait and watch. या आपण डॉलीबाई. डॉलीबाई ऐका ना ऐका ना. अरे पांडे तू नको तिथे कशाला पुस्तक उघडले यार. डॉलीबाई 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 थांबा ना. डॉलीबाई थांबा. डॉलीबाई तुम्ही बसा बघू. हा थंड घ्या जरा. तुम्हाला पाणी आणून देऊ का? म्हणजे तुमचा बीपी नॉर्मल होईल. अहो आता आपल्याला थोडं थोडं कळायला लागले ते. हा कशाला उगीच पोरांवर तुम्ही रागवताय? मला ना तुमच्यापासून शांतता हवी. प्लीज लीव मी अलोन. जा इथून. आपण तुमची माफी मागतो डॉलीबाई. स्टॉप कॉलिंग मी डॉली. बरं नाही म्हणणार तुम्हाला डॉलीबाई. बघा आपल्याला माफ करा. जी काय शिक्षा द्यायची ते आपल्याला द्या. ते कबीरला कशाला देता? बघा त्याची काय पण चूक नाही. अहो तिथे नाचताना ना तो नाचतच नव्हता. आम्हीच त्याला नाचायला खेचून आणला. डॉलीबाई यापुढे तुमचं काय झालं ना तर त्याची गॅरंटी आपण देतो. हा जी काय शिक्षा त्याच्या तुम्ही आपल्याला द्या. त्याचं काय जरा जास्त आनंद झाला ना की आपलं भेजा कामच करत नाही. हा तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला तर भेजच नाही. हा तर डॉलीबाई माफ करा ना आपल्याला. आधी चुकायचं मग माफी मागायची. जुना फॉर्म्युला आहे हा. आता 3 दिवस तुम्ही कॉलेजचे स्टुडंट नाही आहात.
पण नंतर सोडणार नाहीये मी तुम्हाला. खरंच? एक्स्ट्रा सॉक्स घेतलेत, टॉवेल आहे, थर्मास पण घेतलाय, बेल्ट आहे, डोक्यात दुखायचं औषध घेतलंय, सॅनिटायझर आहे, हां पोट दुखायचं औषध पण घेतलंय, स्वेटर घ्यायचं आहे आणि काय ओके सिरप घेतलंय. कोण? माळी काका. माळी काका? तुम्ही इथे काय करताय? बाबा तुला सांगतो. हात्या. काय काय झालंय काय पण? राधा तू तू इथे काय करतेय? अगं हे बॉईज हॉस्टेल आहे, तुला इथे परमिशन नाहीये आणि यावेळी तर नाहीच नाही. तुला माहितीये का बाहेर कळलं तर काय होईल? बाहेर कोणाला का कळेल? हे बघ, एकतर तू सांगितलंस तर, नाहीतर मी सांगितलं तर. आणि मी तर कोणाला काही सांगणार नाही, तर तुझं तू ठरव. आणि यातच तर थ्रिल आहे ना यार. हा काही जोक आहे का? इज दिस फनी? चिल. हे बघ, विचारून येण्यात कसलं काय आले थ्रिल? तू जा बाहेर, नाही तर मी तुला हात पकडून बाहेर काढीन. धर, पकडा, काढ ना मला बाहेर. तू जा ना ग. आणि मला उद्या जायचं, मला तयारी करायची. काय? तुला कुठे जायचंय? ओहो, म्हणजे पळून जायची सगळी तयारी केलीस तर. पळून जाणे इतकं नशीब नाही अजून, पण हा फॉर अ चेंज मित्राबरोबर चाललोय जीवाची मुंबई करायला. त्यासाठीच हे सगळं तयारी आहे ना. आय नो, तू देवासोबत उद्या फिरायला चाललाय, म्हणूनच इथे आली मुद्दामून. कळलं? तुला कळत नाही का रे, कुठल्या माणसांसोबत राहायला पाहिजे आणि कुठल्या माणसांसोबत नाही ते? का आता त्यात काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, तू जर माझा चांगला मित्र असशील ना, तर तू उद्या त्याच्यासोबत फिरायला नाही जाणार. राधा, आता हे काय नवीन? हे बघ, मी तुझा मित्र आहे आणि तसाच देवाही माझा मित्र आहे. आणि तुला ना नेहमीच देवाबद्दल काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेच. तू नेहमी काहीतरी निमित्त शोधत असतेस. हे बघ, मला ते बाकी काही माहिती नाही. तो देवा गुंड आहे आणि तू फ्युचर डॉक्टर, सो मेंटेन सम डिस्टन्स. तो चांगला नाहीये. का पण? तुला काही वाईट अनुभव आलाय का त्याचा? हे बघ, मला वाईट अनुभव का असेल त्याचा? तुझ्या जागी जर दुसरा कोणीही माझा मित्र असता ना, तरी त्याला मी तेच सांगितलं असतं. आणि तो मला नाही आवडत यार. हे बघ, मला बाकी काही माहिती नाही, पण तू त्या माणसासोबत फिरायला जाऊ नयेस असंच मला वाटतं. अगं एवढा साधा आहे तो बिचारा, आणि त्यांनी तुझंही काही वाईट केलं नाहीये, मग काय प्रॉब्लेम आहे? ओके फाईन, ॲज यू विश. तू जा त्या गुंडासोबत आउटिंगला, मी निघाले. बाय. माझी इतकी काळजी वाटते तर तूही चल ना माझ्यासोबत, माझी काळजी घ्यायला. देवा, आय एम रेडी. तू झोपलाय? अरे हा असं काय? आज आम्हाला बाहेर जायचंय आणि अजून हा झोपलेलाच आहे. देवा, अरे देवा उठ ना, जायचंय ना. देवा उठ ना, लेट होईल यार. अरे देवा. ए शेखर, तू तरी उठव ना यार याला. कबीर, हॉस्टेलला आल्यापासून आजपर्यंत तो एवढा झोपलेला नाही. मला नाही वाटत तो लवकर उठेल. अरे पण आधीच एवढा लेट झालाय, हा जर आत्ता उठला नाही तर काय उपयोग? कधी जाणार आम्ही पिकनिकला? मी कधीच गेलो नव्हतो यार पिकनिकला. एवढा एक्साइटेड होतो.
देवाने तर सगळा मूडच घालवलाय. चल मी जातो. ए कबीर अरे आता आपणच काय, आता आपण सगळेच जाणार पिकनिकला. फिकर नॉट. कबीर हा देवा ना कधीच खास लोकांशी दोस्ती करत नाही, पण ज्यांच्याशी दोस्ती करतो ना ती लोक त्याच्यासाठी खास असतात बरं का. हा ए बाबा तू 2 मिनिटं थांब, आपण 5 मिनिटात आलो. हा आजा मेरे गाड़ी में बैठ जा, आजा मेरे गाड़ी में बैठ जा, आजा मेरे गाड़ी में बैठ जा, आजा मेरे गाड़ी में बैठ जा. हॉस्टल जाएंगे देवा भाई को लेंगे, कहीं रुकेंगे ना हम. च्या गावात. अरे भावांनो, अरे काय झक्कास गाडी गेली हा. आई शपथ, अरे एक नंबर रे. हे सत्या मानलं यार, मस्तच. भाई माहोल तर बनला पाहिजे ना मग. भाई वाटतोय ना फुल पिकनिक वाला माहोल. हा आता भाई तू रोज रोज आपल्याला भेटत नाही, मग जेव्हा भेटतो तेव्हा एन्जॉय करायला पाहिजे ना भाई. भाई खाने का पीने का मस्ती करने का टेंशन नहीं लेने का. एक नंबर. हा तर निघूया भाई. अरे पण तो आपला छावा कुठे आहे? एक मिनिट हा का इथे काय? ये याने बॅग बघ केवढे आणल्या. भाई हा तर तुरुंगातून आजन्म कारावासातून सुटलेला कैदी दिसतोय. देवा ऍक्च्युली ना एक छोटा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तसा प्रॉब्लेम नाहीये पण ना. अरे कबीर, अरे भावा टेन्शन नाही घ्यायचं, बिंदास बोलायचं. अरे घाबरतो कशाला, घाबरायला आपण काय डॉली बाई थोडेच आहेत. हा बोल बोल बिंदास बोल. हा ते माझ्याबरोबर अजून एक जण आहे, चालेल ना? हा ठीक आहे. कोण रे? माझी मैत्रीण आहे राधा. राधा ए अरे नाकाबंदी आहे तिथे. आपण राधाबाईला ओळखतो हे कबीरला कळलं नाही पाहिजे. माहोल खराब करू नको. ही राधा. नमस्ते राधा. कशी आहेस राधा? हॅलो राधा जी. वेलकम टू अवर फॅमिली. हे काय नाही, पण म्हणजे मुंबईत फिरायला चाललोय की ते सर्कस मध्ये मौत का कुवा असतो त्यामध्ये. काय अवस्था केली गाडीची. नाही ओढली का? ए काढ काढ सगळं काढ. अरे, एक मिनिट राहू दे, चांगलंय. राधा राहू दे ना, चांगलं वाटतंय. नक्की ना? नाही म्हणजे आपल्या राधाबाईला, म्हणजे कबीरच्या मैत्रिणीला आवडलं नसेल तर भाई एमटी करू काय सगळं? तू सांग. नको, आवडेल तिला. चला निघूया मग. कबीर एक मिनिट, तू माझे नियम सांगितलेच नाही ना, ते जर मान्य असतील तर आणि तरच मी गाडीत बसेन. हा राधा सांग ना तुझे काय नियम आहेत ते. नियम 1, मी फक्त तुझ्याशीच बोलेन, बाकी कोणाशीच नाही बोलणार. अरे ठीक आहे. नियम 2, TTMM म्हणजे तुमचं तुम्ही माझं मी. माझा जो काही खर्च असेल तो फक्त मीच करेन. माझा खर्च दुसरं कोणी केलेला मला नाही चालणार. अरे पण कशाला हे? भाई चालेल ना, आपण सगळे नियम मान्य करू. अरे चला ना, आता इथे किती वेळ उभं राहणार? इथेच पिकनिक करायची काय? पिकनिकचा माहोल बनवूया. चला. ए गप्पर, तू स्टेअरिंग वर बस. सत्या सामान घे. चल 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 ना राधा. चल. मलाही कळत नाहीये मॅडमने नक्की आज का बोलवलंय आपल्याला. मला तर वाटतं ना पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार आणि त्या देवा पाठोपाठ आपल्यालाही रस्टिकेट करणार बहुतेक मॅडम. आपल्याला कशाला रस्टिकेट करतील मॅम? मग काय आपल्याला इथे चहा प्यायला की समोसे खायला बोलवलंय? मॉर्निंग. मॉर्निंग. प्लीज टेक युअर सीट्स. तुमचा अंदाज परफेक्ट ठरला बरं का.
तुमच्यासाठीच आहे, प्लीज घ्या ना. लाजू नका मॅडम, प्लीज सर. थँक्यू थँक्यू मॅडम. मोस्ट वेलकम. डॉक्टर सचिन प्लीज. अरे वा मॅडम, समोसा खूप छान आहे. कुठून मागवला? सॉरी मॅडम. नाही नाही, सॉरी कशाला. इनफॅक्ट तुम्ही मला कॉम्प्लिमेंटच दिली आहे. म्हणजे समोसे मीच बनवलेत. मॅडम, तुम्हाला जेवण बनवता येतं? हो, म्हणजे बनवते मी, पण रोज काही वेळ मिळत नाही. पण मला असं वाटलं की आज काहीतरी स्पेशल करून तुमच्या सगळ्यांसाठी आणलं पाहिजे. कसं आपण रोजच इतकं हेक्टिक लाईफ जगतोय, बिझी असतो, थोडा तरी विरंगुळा हवा ना. अँड देन हॅपीनेस इज ऑल अबाउट शेअरिंग, राईट? देवाला सस्पेंड जे केलंय. एक्सक्यूज मी मॅडम, आय नीड टू अटेंड अ कॉल. Sure. I don't mind. बोला बोला. हां बर, ओके. हां ही मी STM मधून घेतली आहे. म्हणजे तशा तुमच्या सगळ्या साड्या क्लास असतात का मॅडम? प्रत्येक साडी वेगळी असते हो. नाहीतर आमच्या साड्या. काही काय मॅम, तुमच्या पण साड्या खूप छान असतात. एक काम आहे मॅडम. डॉक्टर सचिन, आमचं काय चाललंय, तुमचं काय चाललंय, आम्ही साड्यांवर डिस्कशन करतोय. पण खरंच मॅडम, इतक्या वर्ष तुम्ही एकही साडी रिपीट केल्याचं मला तरी आठवत नाही. या बाबतीत तुमची मेमरी अगदी चांगली दिसते. हा मॅडम ऐका प्लीज, ऐका ना. नाही नाही नाही, टुडे नो वर्क. सचिन सर तर ना मुलीपेक्षा जास्त लाजतात मॅम. मॅडम व्हॉट रबिश. कबीर देवासोबत फिरायला गेलाय. मस्त यार. कबीर, गोळा खाणार का? गोवा हा. नको रे, आईला कळलं ना तर वाट लागेल. अरे काय नाही होत, आपल्याला माहिती आहे. आपल्याला तुझ्या डोळ्यात दिसलं की तुला गोळा खायचंय ते. चल चल गोळा खाऊ, काय नाही होत. अरे अरे चल रे भावा. हा हे पांडे, ते गोळेवाल्याच्या तिकडे गे रे. हा कबीर, pick up the phone. ओ शिट, आईचा फोन. आता काय सांगू हिला? अरे आईचा फोन असला म्हणून काय झालं? आज तर तू जेल मधनं पेरोलवर सुटून आलाय. हे आता इथे आहेस ना, तोपर्यंत मोबाईल फोन नाही. ठीक आहे? अरे गोळा एन्जॉय कर ना भाई. एन्जॉय, मजा करायची. How dare you, Kabir? एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. एक प्यार का नगमा है, लव यू बाबा. की रवानी है.
भी